गजानन बाबूराव भोर, मुक्काम भोरवाडी येडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, जग खूप सुंदर आहे, खूप छान आहे। जगामध्ये फिरायला पाहिजे, बघितलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे। आपल्याला प्रत्येक प्रकारची माणसं मिळतात आणि दुसरी गोष्ट अशी की माणसं मिळाल्यानंतर त्यांच्याबरोबर जे अनुभव आपल्याला मिळतात, ते अनुभव मिळाल्यानंतर आपल्याला जी एनर्जी मिळते ती आपण पैसे देऊन सुद्धा आपल्याला ती एनर्जी मिळू शकत नाही। आणि जे समाधान मिळतं हे खूप महत्त्वाचं आहे। आपण विशेष म्हणजे असं मला सांगायचं आहे की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी थांबलं पाहिजे की आपण पैसे आयुष्यभर कमवणारच आहोत। आयुष्यभर आपण किती पैसा कमवला तरी आपल्याला तो कमीच पडतोय। म्हणून एक वयाच्या विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण थांबल्यानंतर, आपल्या मुलाबाळांचं सगळं व्यवस्थित केल्यानंतर आता आपण कुठे चाललं पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे, हे जग फिरलं पाहिजे आणि या जगाचा अनुभव आपण घेतला पाहिजे। खूप जग सुंदर, खूप। तुम्ही आता पहिली ट्रिप एन्जॉय करता, मी तर पहिली ट्रिप एन्जॉय करतो। मला तर भाऊच्यामुळे या ट्रिपमध्ये येता आलं। माझा दुर्दैव असे की मला आज 2 ट्रिप करताना आल्या, जेणेकरून जी 3.5 शक्तीपीठाची ट्रिप आणि काशीची वगैरे ट्रिप करताना आली, तर अयोध्येची। पण आता या माध्यमातून आपण प्रत्येक जण एकमेकांबरोबर व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडले जाणार आहोत। त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला मेसेज म्हणा किंवा कुणाला जर कळलं का बाबा भाऊनी ही ट्रिप काढली, आणि विशेष भाऊंचं कौतुक मला असं करावं वाटतंय की भाऊनी मेसेज सोडल्याबरोबर लगेच 2-3 गाड्या बुक होऊन जातात। हे भाऊंचं खूप विशेष मला वाटतं असं की जेणेकरून गाड्या का भरल्या जातात, याच्या मागचं काहीतरी कारण आहे का खरोखर भाऊ आमच्यासाठी खूप मेहनत घेतात। विशेष करा, आपण आपली घरची 4-5 माणसं सांभाळायचं म्हणलं तरी खूप भारी पडतं। लक्षात घ्या, मनापासून विचार करा। आणि भाऊ हे 100, 200, 150 माणसांना एकत्र घेऊन जातात, त्यांची आपल्या परिवाराप्रमाणे काळजी घेतात। बाबा काय झालं, काय नाही, कसं, कोण आहे, काय वगैरे, आणि खरोखर हे वाखण्याजोगे आहे। त्याच्याकरता मला मनापासून वाटतंय, मी परत सांगतो, जग खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे जग। फिरा तुम्ही, ठीक आहे, तुम्ही जग बघू म्हणजे तुम्ही बाहेरगावी जाऊ शकत नाही, महाराष्ट्र बघा, महाराष्ट्रातले प्रेक्षणीय स्थळं बघा, गड किल्ल्यांना तुम्ही भेटी द्या, त्याच्यानंतर भारत बघा। एवढं जरी केलं ना तर तुम्हाला सुख समाधान वाटेल की मी जीवनातून काहीतरी केलं म्हणून असं। तर हे मी तुम्हाला सांगू शकतो, बाकी काय नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।